नागपूरच्या एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी आणखी एका महिला कामगाराचा मृत्यू. दुर्घटनेतील मृत कामगारांची संख्या 22 वर. रोशनी उमाठे या 32 वर्षीय कामगाराचा काल उपचारादरम्यान मृत्यू. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटेएमआयडीसीमधील केमिकल कारखाना स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल. डॉक्टर खान इंडस्ट्रीयल कंपनीच्या केमिकल कारखान्यात शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटात 11 कामगार गंभीर जखमी. कोल्हापुरातील पाडगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यापासून बेपत्ता. या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याचा निषेधार्थ आज संविधान हक्क संघर्ष समितीकडून निदर्शनं. पिळणकर कुटुंबीय देखील सहभागी. संभाजीनगरात विष्णुनगर परिसरात 2 तरुणांच्या अंगावर ऍसिड फेकलं. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीचं काम करणाऱ्या कामगारांसह एका ग्राहकाच्या अंगावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला. जवाहरनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळच्या वडकी परिसरात वर्धा नदीच्या रोहिणी घाटावरती महसूल आणि पोलीस विभागाची अवैध वाळू उपशावर धाड. 11 ट्रक टिप्परसह 1.5 कोटींची वाहनं जप्त. तर घटनेप्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल. पिस्तुलाचा धाक दाखवून पळ काढणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक. पेट्रोल पंपावर पिस्तूल दाखवून पळ काढतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सोलापूर धुळे महामार्गावरच्या वाशी फाट्यावर मध्यरात्रीची घटना. लखन मोहिते आणि दिनेश चव्हाण आरोपी. एअरगनसह बाईक जप्त. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची तुलना कठपुतलीसोबत. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा. कार्यकर्त्यांनी 6 मार्च रोजी विनापरवानगी प्रशासकीय भवन परिसरामध्ये आंदोलन केलं होतं. नाशिकच्या निफाडमधील सायखेडा इथं डॉक्टर दाम्पत्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी. संतप्त ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनला घेराव. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून टवाळखोरांकडून मारहाण करत तोडफोड. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा यासाठी विरोधकांचं आंदोलन. निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या आशयाचे बॅनर घेऊन आंदोलन. अहिल्यानगर महापालिकेतील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौर ज्योती गाडेंनी खडे बोल सुनावले. पालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची पाहणी करताना तब्बल 41 कर्मचारी पालिकेत आलेच नसल्याचं महापौरांच्या निदर्शनास. पालिकेच्या गेटवर उभं राहून कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. सूचना करून सुद्धा मी आज अचानक 10 वाजता येऊन भेट दिली तर इथं 150 कर्मचारी काम करतात पालिकेत. त्यापैकी म्हणजे 41 जण लेट आले. एवढा पालिकेचा कामाचा ढिसाळपणा इथं दिसून येतोय. तर अशामुळे नागरिकांना प्रॉब्लेम निर्माण होतात. परभणी जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष असून अध्यक्ष भाजपचाच होणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. 18 मार्चला परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड. तर सर्व पक्षांना एकत्र करत शिवसेनेला अध्यक्षपद देऊन सत्ता मिळवण्याची राष्ट्रवादीची खेळी. महायुतीच्या बाबतीमध्ये आमची पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर सगळं काही कळेल. अध्यक्ष तुमचा होईल का? निश्चितच. चालू आहे. सगळ्यात मोठा पक्ष जिल्ह्यामध्ये भाजप आहे म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपाचाच होणार. पुण्यातील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर. भाजपकडून निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांना संधी. ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती. बिहारच्या निवडणुकीसाठी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची नियुक्ती. हरियाणातही गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी हे पर्यवेक्षक. मनसे नेते अविनाश जाधव यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. सामाजिक न्याय विभागात अनियमितता आणि घोळ असल्यानं चौकशीची मागणी. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खासगी सचिवावर पत्रातून आरोप. विधानसभेत टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव. काल टीम इंडियानं अहमदाबादमध्ये T20 विश्वचषक जिंकला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्रिकेट टीमच्या खेळाडूंचं कौतुक.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन सोहळा रायगडाच्या पायथ्याशी वर्धापन दिनाचा कार्यक्रमासाठी राज ठाकरेंची उपस्थिती. वर्धापन दिनाचं औचित्य साधत मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ. राज ठाकरेंच्या हस्ते फॉर्म भरत सदस्य नोंदणीला सुरुवात. मनसेच्या वर्धापन दिनी शर्मिला ठाकरे यांनीही सदस्य नोंदणीचा फॉर्म भरला. वर्धापन दिनाचं औचित्य साधत मनसेकडून सदस्य नोंदणीचा शुभारंभ. राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरेंची पोस्ट. किल्ले रायगडावरच्या शिरकाई माता मंदिर परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून शंखनाद. मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पार्थ पवार बारामतीमध्ये. पार्थ पवार अजित पवारांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी पिंकी माळीच्या आईची भेट घेतली. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातावेळी केबिन क्रू असलेल्या पिंकी माळीचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला. हे फार मोठं नुकसान पिंकीच्या परिवाराचं झालंय. त्याच्यामुळं आज मी सभागृहामध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आईच्या आरोग्याच्या संदर्भातल्या इश्यूचा सर्व खर्च उचलावा याकरता मी सभागृहात निवेदन करेन. बारामतीतील अहिल्या